हे पाण्यातले दिवे खूपच छान झालेले आहेत. नमस्कार, मी श्रीशा. मी शाल्वी. तुम्हा सर्वांना जय ब्रह्मा श्री स्वामी समर्थ. आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. दिदू, आज काय करणार आहात तुम्ही? आम्ही आज पाण्यातले दिवे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. व्हेरी गुड. दिवाळी जवळ आली आहे ना. दिवाळीच्या सणाला आपण दरवाजात, मंदिराच्या इथे दिवे लावतो. तुम्ही विविध प्रकारचे दिवे बघितले असतील, पण पाण्यावरती चालणारे दिवे कसे बनवतात ते आज आपण पाहणार आहोत ना. पप्पा, मी पाण्यावरचे दिवे कधी चालताना बघितले नाही. आज मी तुला शिकवतो कसे लावायचे पाण्यावरती दिवे. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण काय घेतले आहेत? इथे 2 माटे आहेत व इथे ग्लास आहे आणि पंती आहे. ओके. तुमच्याकडे जे काय असेल ते तुम्ही ठेवू शकता. आमच्याकडे हे 4 होते म्हणून आम्ही 4च ठेवले. ओके, चला त्याच्यात आता आपण पाणी टाकून घेऊयात. पाणी भरून घे याच्यात सर्व. पूर्ण भरायचं, पूर्ण. थोडंच कमी ठेवायचं आणि भरायचं. ओके. तर तुम्ही बघू शकता याच्यात आपण सर्व पाणी भरलेले आहे. बस. आपण आता पाणी टाकून घेतले आहे. दिदू, डेकोरेशनसाठी याच्यात काय टाकशील तू? इथे आम्ही झेंडूचे फुले घातलेले आहे व डेकोरेशन करायला वॉटर कलर पण घेतलेला आहे आम्ही. अच्छा, चला मग वॉटर कलर कोणता यूज करशील तू? मी पिंक आणि येलो. येलो टाक. आणि येलो. ठीक आहे, मग टाकून घे या ठीक आहे. 2 वाट्यामध्ये या. व्हेरी गुड. खूप छान कलर आला आहे ना. हो. वा वा वा. दुसरा कलर घे. दुसरा. व्हेरी गुड. वाव, किती छान कलर आलेला आहे. या दोन्ही वाटींमध्ये मी पिंक आणि येलो कलर टाकलेला आहे. ओके. अजून सजावट करण्यासाठी त्याच्यात आपण फुलं टाकून घेऊया. फुलाच्या पाकळ्या. चला हे फुले टाकून घेऊया. फुलाच्या पाकळ्या कर आणि थोड्या एका टाकून घे. ठीक आहे. इथे आपल्याला त्याच्यात टाकण्यासाठी फुले सुद्धा लागणार आहेत. तुमच्याकडे जे असेल सजावटीसाठी सामान त्याचे तुम्ही यूज करू शकता. हो पप्पा, आपल्याकडे जे सामान होतं तेच आपण केलं ना. हो. तुमच्याकडे पण असेल तर सामान तुम्ही पण टाकू शकता. आमच्याकडे एवढेच सामान होते म्हणून आम्ही एवढेच टाकले. झाली सजावट. हो पप्पा. फक्त आपण ह्या 2 वाटीमध्येच आपण सजावट करणार आहोत. ग्लासमध्ये आणि आपल्या ह्या छोट्याशा पंतीमध्ये करणार नाही आहात. कारण की त्या ग्लासमध्ये व पंतीमध्ये नुसते झेंडूचे फुले आणि त्याच्यात वाट टाकून त्याला जाळ लावायचा. दिवे लावण्यासाठी आपल्याला 4 वाती लागणार आहेत. त्या आपण घेतल्या आहेत, बघू शकता तुम्ही.
4 वाती आपण रेडी करून घेतले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला प्लॅस्टिकचे असे बॉटल किंवा असे पातळ काही असेल तर ते वापरायचे आहे. चला आपण याचे कटिंग करून घेऊयात 4 भागामध्ये. 4 वातीला 4 भाग आपल्याला लागतील छोटे छोटे. चला करून घेऊयात. तुम्ही चालेल ना. इथे दाखव का लावून आपण 4 भाग करून घेतले आहेत छोटे छोटे. बघू शकता तुम्ही. याला आपण छोटे छोटे होल करून घेऊया. बंद कर वरून. 4 प्लास्टिकचे आपले तयार झाले आहेत. चला त्याच्यात वाती टाकून घेऊयात आपण आता. छोटासाच होल पाडायचा जेणेकरून आपली वात खाली पडणार नाही, व्यवस्थित त्याच्यात अटकून राहील. झाली. हो पप्पा, हे बघा. व्हेरी गुड. बाकीचे दाखव. बाकीचे हे बघा. ओके. इथे मला करायला आली नाही म्हणून माझ्या पप्पांनी थोडं मदत करू लागली. ओके. एकात टाक. बस टाक अजून भरपूर टाक. ते सगळं ते एकातच. अजून घे 1 चम्मच. बस बस. तो त्याच्यात नको टाक, इकडे टाक. ह्याच्यात टाक. हां ओके. असं दिसतं ते पाणी. बुडव खाली. बुडत नाही ते. बस 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 बस. पाणी बुडवू नको ती वरची वात. जाऊ दे खाली, बुडू दे. दुसरी घे. ह्या टाक. राहू दे. तेलावर बरोबर सोड. राहू दे. तर मंडळी, फायनली आपले दिवे रेडी झालेले दिसत आहेत. दिदू सर्व दिवे लावत आहे. खूप छान असे हे दिवे दिसत आहेत ना. दिदूने खूप मेहनत घेतली आहे हे दिवे तयार करण्यासाठी. आपण 2 कलरफुल दिवे बनवले आहेत व एक काचेच्या ग्लासमध्ये एक ट्रान्सपरंट दिवा व मातीच्या पंतीमध्ये एक दिवा आपण तयार केला आहे. सर्वच दिवे अगदी प्रकाशात खूप छान असे दिसत आहेत. तुमच्याकडे अजून काही सजावटीचे साहित्य असेल तर तुम्ही ॲड करू शकता. त्याच्याने अजून दिवे खूप सुंदर. आपण हे दिवे दिवसा तयार केले आहेत त्याच्यामुळे त्याचा एवढा प्रकाश दिसत नाही, पण तुम्हाला रात्रीही हे दिवे लावून दाखवतो कशा प्रकारे याचा प्रकाश पडतोय ते तुम्हीच बघा. हे दिवे आरामात 2.5 ते 3 तास चालतात. त्यामुळे नक्की या दिवाळीला पाण्यावर चालणारे हे दिवे ट्राय करा. व आमच्या दिदूने हे दिवे बनवलेले तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.